श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 10 नोव्हेंबर म्हणजेच रविवारी आवळा नवमी किंवा अक्षय नवमीचा सण जो आहे तो साजरा केला जाणार आहे। हिंदू कॅलेंडरनुसार हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी साजरा केला जातो। पौराणिक मान्यतानुसार भगवान श्री विष्णूंचे सर्वात आवडते फळ म्हणजे आवळा आणि आवळा वृक्ष हे सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते। हा दिवस लोकांमध्ये अक्षय नवमी, धात्री आणि कुष्मांडा नवमी म्हणूनही ओळखला जातो। मान्यतानुसार कार्तिक शुक्ल नवमीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू आवळाच्या झाडावर वास करतात। या दिवशी आवळा वृक्ष भगवान भोलेनाथ आणि श्रीहरी विष्णू सोबत माता लक्ष्मी यांची आवळ्याच्या झाडाखाली बसून पूजाही केली जाते। आवळा नवमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 6:40 पासून ते दुपारी 12:05 असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला प्रयत्न करून याच मुहूर्तामध्ये जे आहे पूजा आणि सेवाही करायची आहे। आणि म्हणूनच आपल्याला आवळा नवमीच्या दिवशी फक्त सकाळी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आवळा नवमीच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। आवळा नवमीच्या एक दिवस आधी म्हणजेच 9 नोव्हेंबरला शनिवारी रात्री आपल्याला सात्विक भोजन करायचं, तसेच आपल्याला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन हे करायचं आहे। आणि 10 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचे। स्नान केल्यानंतर हातात आपल्याला पाणी, तांदूळ आणि फुले घेऊन व्रताचा संकल्प हा करायचा आहे। शुभ मुहूर्तावर आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजाही सुरू करायची आहे। सर्वात आधी आपल्याला मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे। त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। गाईचं कच्चं दूध टाकल्यामुळे आपल्या वंशामध्ये वृद्धी होते, तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र हा बलवान होतो। दुसरी वस्तू जी आपल्याला त्या तांब्याच्या कळशामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर आपण एक कमळगट्टासुद्धा टाकू शकतो। कमळगट्टा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तर असं हे जल घेऊन आपल्याला आवळा वृक्षाजवळ जायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही आवळा वृक्षाजवळ 2 दिवेसुद्धा लावू शकतो। एक फुलवातीचा दिवा श्रीहरी विष्णूंच्या नावाने आणि एक लांब वातीचा दिवा माता लक्ष्मीच्या नावाने, किंवा तुम्ही एक दिवा लावला तरीही चालणार आहे। ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे। तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे। आता हा दिवा आणि हे जल घेऊन आणि पूजेचं सर्व साहित्य घेऊन आपल्याला शुभ मुहूर्तावर आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे। आवळ्याच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हळद, कुंकू, फुलं ह्या सर्व वस्तू जे आहेत आवळा वृक्षाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे। आवळ्याच्या झाडाला असं जल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते, आपल्या वंशामध्ये वृद्धी होते, पती पत्नीची आयु वाढते, रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते, कर्जमुक्ती मिळते। अशा प्रकारे आपल्याला हे जल अर्पण केल्यामुळे त्याचबरोबर आपल्याला आवळ्याच्या वृक्षाला 7 प्रदक्षिणा ह्या करायच्यात। प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करत करत प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत। आता जेव्हा तुम्ही आवळ्याच्या वृक्षाला प्रदक्षिणा करणार आहे त्यावेळेस तुम्ही
झाडाला कच्चं सूत किंवा मोली धागा जो असतो तो सुद्धा प्रदक्षिणा मारताना तुम्ही गुंडाळू शकतात। पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आवळा वृक्षाची आरतीसुद्धा करायची आहे। या दिवशी आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका। तसेच पितरांच्या नावाने आपल्याला लोकांना काही वस्तू ह्या दान करायचे। तुम्ही कपडे दान करू शकतात किंवा ब्लँकेट दान करू शकतात किंवा अन्नदान हे करू शकतात। सर्व पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाखालीच बसून या 2 मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे। मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय। पुन्हा एकदा सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम धत्रेय नमः, ओम धत्रेय नमः। या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। पूजेनंतर आपल्याला आवर्जून आवळा नवमीची कथा पठण किंवा श्रवण करायची आहे। पूजेनंतर आपल्याला श्री हरी विष्णूंना आपण जो पण नैवेद्य तयार करून घेऊन गेलेले आहेत किंवा बरीच लोक आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखालीच भोजन तयार करतात आणि तोच नैवेद्य जो आहे तो श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेवांना अर्पण करतात आणि आपल्या पितरांना सुद्धा अर्पण करतात। आवळ्याची पूजा केल्यानंतर झाडाखालीच आपण ब्राह्मणांना भोजनसुद्धा देऊ शकतात आणि तिथेच बसून आपल्या परिवाराबरोबर आपल्याला भोजनसुद्धा करायचं आहे। तर ही तर तुम्हाला मी साधी सोपी पूजाविधी सांगितली की कशी कशी आपल्याला पूजा ही करायची। तसेच आवळा नवमीच्या दिवशी आवळा दान करण्याला सुद्धा विशेष हे महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर आवळ्याचं दीपदान करण्याला सुद्धा महत्त्व हे दिलं जातं। तर हे दीपदान तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये करू शकतात किंवा अगदी तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा करू शकतात। आता आपण हे जाणून घेऊया की आपल्याला रविवार आहे तर आवळ्याचं सेवन हे करायचं आहे की नाही करायचं आहे। तर स्कंद पुराण, विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की रविवार, शुक्रवार, संक्रांती, पौर्णिमा, अष्टमी या तिथींना आवळ्याचे सेवन हे केले जात नाही। पण आता आवळा नवमी आहे आणि या दिवशी आवळ्याचाच प्रसाद हा ग्रहण केला जातो। म्हणून जर तुमच्या इथे प्रथा असेल तर तुम्ही या दिवशी आवळ्याचं प्रसाद म्हणून ग्रहण हे करू शकतात। प्रसादाला कधीही कोणत्याही प्रकारचे दोष लागत नाही। पण आता तुमच्या इकडे प्रथा नाही आहे की रविवारच्या दिवशी तुम्ही आवळ्याचं सेवन करत नसतील तर तुम्ही दशमीच्या दिवशी जी आहे आवळ्याचं सेवन हे करू शकतात। तुम्ही हा प्रसाद ठेवून द्या, दुसऱ्या दिवशी ग्रहण केला तरीही चालणार आहे किंवा त्याच दिवशी खाल्ला तरीही कोणत्याही प्रकारचे दोष हे लागत नाही। तर अशा रीतीने आपल्याला आवळा नवमीच्या दिवशी सकाळीच आवळ्याच्या झाडाची पूजा आणि सेवा ही करायची। ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेवांची अखंड कृपा ही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।